मी काय म्हणतो तुले, ते आपल्या दुकानाचं काय आहे ते पाहून घेऊ आपण, कसं काय आहे ते विका टाकाचं. ते शेती आहे 2 एकर ते पाहून घेऊ. सगळं काय सगळा व्यवहार मी तुला सांगतो. तू जावाई, बाबा आणि मी, आपण तिघं चौघ जण मोंटू, आपण तिघं चौघ जण जाऊन सगळा व्यवहार करून घेऊ. अहो तो हे बरोबर आहे, पण तिला विचारा नाही लागन का काय आहे ते म्हणून तुम्ही दोघीच माहिली की निर्णय घेता म्हणून म्हणणार नाही का त्याशी. पाय बा तू. पण मी काय म्हणतो, ते 2 एकर शेती आहे ना ती विकून टाक, घर जे आहे ते भाड्याने देऊन टाक, असं सगळं करून टाक. तू त्याच्याजवळ चालली जाय, मी तुला सांगतो सरळ. तिला काय विचारायला लागते हो, ते सूनवायरी आहे, तिला कपडे धुणं आपल्या घरातले कामं बस तेवढाच लक्ष द्या तिनं. ह्या आपल्या फालतूच्या मोठ्या गोष्टीत तिनं लक्ष नाही द्या. तिला काही गरजही नाही आहे या सगळ्या गोष्टी विचारायच्या आणि काही सांगायची. ह्या साऱ्या हागल्या मुतल्या गोष्टी साऱ्या आपल्या घरातल्या त्याच्यापर्यंत पोहोचते. एवढीशी गोष्टी असली ना तरी त्याच्यापर्यंत कानापर्यंत पोहोचते. कशा पोहोचते मी म्हणतो, सांगायलाच नाही पाहिजे ना. हागल्या मुतल्या गोष्टी बिलकुल सांगायला नाही पाहिजे. काही ज्या ठराविक गोष्टी आहेत त्या सांगायला पाहिजे, पण सगळ्याच्या सगळ्या सांगितल्यानं घरात भांडण लागते ना. तुमची लाडकी बहीण योजना आणि तुमची मातोश्री पंचायत माणूस बसलाय, त्या सगळ्या घरातले डिसिजन्स त्याच घेणार आहे. ते तुमची बहीण आणि माय भरते पोरीचे गाणं. पोरगी काय असं म्हणत नाही का, बाई आई आता तुझी सून आली आहे, तुझ्या घरात तुझी सून आहे, तिने जरा 2 गोष्टी सांग, 2 गोष्टी विचार, तिचाही सल्ला घे. पोरगी असं नाही सांगणार. अजून माहिती आहे का, त्या हवनात तेल टाकते पोरगी, आगीत तेल टाकते आणि माय अजून भडकते, माय अजून सांगते. तर असं केल्याने ना घरात जास्त भांडणं लागते, माहिती आहे का. पण नाही, आपण तर असं सगळं समजत नाही चांगलं का, बाई तुझी सून आली आहे, सुनील 2 गोष्टी विचार, सुनील 2 गोष्टी सांग. आपण इंटरफेअर करतो त्याच्यात. ते कसं झालंय आता, हे झालंय कोर्ट, मी झाली आहे कैदी आणि त्या झाल्या आहे जज.